तर या संदर्भात बोलण्यासाठी आपले सहकारी जगदीश हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जगदीश, छगन भुजबळ यांनी बरीच मोठी वक्तव्य केलेली आहेत। मनोज जरांगे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेला आहे। जो जातीयवाद करतो तो तिकडे बसला असं देखील मनोज जरांगे यांच्या संदर्भात छगन भुजबळ म्हणाले। जगदीश, नक्कीच लक्ष्मण हाके यांचं गेल्या 8 ते 9 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं पुढाकार घेत या संदर्भात बैठक मुंबईत पार पडली होती जी। आणि ही बैठक पार पडल्यानंतर या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। खरं तर ओबीसी समाजाच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यांसंदर्भात या बैठकीत निर्णय घेतले गेले। जगदीश, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं छगन भुजबळ म्हणाले। ओबीसींना विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं, ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। लढा अजून संपलेला नाही असं ते म्हणाले। पुन्हा एकदा माझे सहकारी जगदीश आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जगदीश, ओबीसींना संसदेमध्ये राजकीय आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात येते छगन भुजबळ यांच्याकडून। जगदीश, खरं तर ओबीसींच्या काही मागण्या होत्या। सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे मराठ्यांना देऊ नये, सोबतच ओबीसीतून आरक्षण नको, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल असा कुठलाही निर्णय घेऊ नये या संदर्भात ओबीसी चे नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले होते आणि त्या संदर्भात मुंबईत बैठक पार पडली आणि या मुंबईत काही महत्त्वाचे निर्णय झाले। तेच निर्णय घेऊन शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीला वडीगोद्री येथे पोहोचलेलं आहे आणि यावेळेस छगन भुजबळ यांनी काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा यावेळेस केल्यात। जात जनगणनेला पाठिंबा नको असं, सोबतच एकत्र राहिलं तरच आरक्षण टिकेल असं सुद्धा म्हटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण द्या अशी महत्त्वाची मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे आणि सोबतच त्यांनी सर्व ओबीसींना असं आवाहन सुद्धा केलेलं आहे की जर आपल्याला तुमचं आरक्षण टिकवून ठेवायचं असेल, आपल्याला आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं असेल तर सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। आणि यावेळेस त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केलेला आहे, टीका केली आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर 8 ते 10 महिन्यांपासून राज्यामध्ये मराठा ओबीसी हा वाद पेटलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी होती आणि त्याचा फटका सुद्धा सरकारला लोकसभा निवडणुकीत बसलेला होता। त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झाला। एकीकडे लक्ष्मण हाके यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरू होतं, दुसरीकडे ससाण यांचं पुण्यामध्ये उपोषण सुरू होतं। 8 ते 10 दिवस झाले, त्यानंतर राज्य सरकारनं बैठक घेतली आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसींच्या प्रमुख मागण्या होत्या की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो आणि ओबीसींच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर ओबीसी समाज शांत राहणार नाही अशी भूमिका होती। त्यानंतर राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि तोच निर्णय घेऊन आज शिष्टमंडळ हे वडीगोद्री येथे पोहोचलेलं आहे आणि यावेळेस ओबीसींना प्रमाणपत्र हवं असेल तर 10 महिने थांबावं लागतं, मात्र मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसं दिले गेले असे अनेक मुद्दे यावेळेस छगन भुजबळ हे बोलतायत। विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण हवं ही तर महत्त्वाची मागणी केलेली आहे। सोबत पूर्वीचे जे नियम आहेत ते सुप्रीम कोर्टाचे आहेत असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा छगन भुजबळ यांनी यावेळेस मांडला तो म्हणजे जात जनगणना। जात जनगणनेला पाठिंबा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसांपासून कोरोना काळामध्ये खरं तर 2021 मध्ये संपूर्ण देशामध्ये जनगणना होणं गरजेचं होतं, मात्र कोरोना होता त्या काळात जनगणना झाली नाही, त्यामुळं संपूर्ण देशभरात जात जनगणना करा, त्यामुळं कुठल्या समाजाचे किती लोक देशामध्ये आहेत हे समजेल आणि त्यानुसार मग हा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा संपून जाईल अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। अगदीच। मात्र जगदीश, एकीकडे बघतोय आपण लक्ष्मण हाके हे लेखी आश्वासनावर ठाम आहे, दुसरीकडे मंगेश ससाणे म्हणतात तुम्ही सकारात्मक काही तो निर्णय घ्या, लेखी आश्वासनाची आपली गरज नाहीये। त्यांचा सुद्धा उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे खरं तर। जगदीश,
खरं तर मुंबईत बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय झालेत. खरं तर लक्ष्मण हाके यांनी आधी ही सुद्धा मागणी केली होती की मुख्यमंत्री माझ्या भेटीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. मात्र शिष्टमंडळ हे भेटीला आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईत बैठक झाली आणि बैठकीत निर्णय झाल्यामुळं आणि राज्य सरकारची बैठक होती, या बैठकीत निर्णय झाल्यामुळं आता त्यांच्या ज्या मागण्या असतील की लेखी हवंय किंवा तोंडी दिलं तरी चालेल, यापुढे यावर निर्णय होईलच. मात्र ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, त्यावर छगन भुजबळ यांनी थेट सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मात्र सर्वांना एकजूट दाखवावी लागेल, जशी त्यांची एकजूट आहे म्हणजेच मराठ्यांची तशी आपल्याला सुद्धा एकजूट दाखवावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे, छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागणार नसेल तर लक्ष्मण हाके हे सुद्धा माघार घेतील किंवा उपोषण थांबवतील आणि ससाने हे सुद्धा त्यांचं उपोषण थांबवतील. जी 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 मात्र एकंदर हे सरकारचं शिष्टमंडळ तिथे गेलंय, तिथल्या ज्या चर्चा होत आहेत, हाकेंच्या मागण्यावर तोडगा निघू शकतो का, काय वाटतंय? नक्कीच निघेल, कारण आता शिष्टमंडळ तर सर्व निर्णय घेऊन हाके यांच्या इथे गेलेले आहेत, वडीगोद्रे येथे गेलेले आहेत. दुसरीकडे आरक्षणाचा फटका हा निवडणुकांमध्ये बसतो हे सरकारला कळलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचं काही प्रमाणात हे बघायला मिळालं. मराठा आरक्षणाचा फटका मराठवाड्यात बसलेला आहे, सत्ताधारी पक्षाला बसलेला आहे. त्यामुळं ओबीसीचं हे आरक्षण आहे, या आरक्षणावरती नक्कीच तोडगा काढला जाईल आणि त्या संदर्भात बैठक झाली, बैठकीत निर्णय सुद्धा झालेले आहेत. तेच निर्णय घेऊन हे सर्व शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या वडीगोद्रे येथे आलेले आहेत आणि यावरच आता मागे हटायचं नाही असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतायत. आणि या विधानसभा आणि लोकसभेत ओबीसींना आरक्षण द्या ही महत्वाची मागणी तसं झाल्यास ओबीसींना निवडणुकांमध्ये सुद्धा आरक्षण मिळू शकतं आणि हे खूप महत्वाचं असेल. जी जी अगदी जगदीश, मात्र आपण पाहतोय येताना सुद्धा आता शिष्टमंडळ जेव्हा येत होतं तेव्हा देखील ओबीसी आंदोलकांकडून गाड्यांचा ताफा अडवण्यात आला होता, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, जाळपोळ देखील करण्यात आली. या संदर्भात छगन भुजबळ काही बोललेत का? कसं होतं, उपोषण एकदा सुरू केलं की त्यावर निर्णय होईपर्यंत आक्रमक होणं हे होतच असतं. कुठल्याही समाजाचं ज्या वेळेस मागणी असते ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो समाज हा आक्रमक होतच असतो. लक्ष्मण हाके यांचं 9 ते 10 जगदीश, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. आमचा नवीन मानव असेल, कुंभार असेल, सुतार असेल, गंधारी असेल, रंगर असेल, भटकर मुक्त असेल, माळी असेल, बाराबंदीदार असेल, आणखी धनगर समाज असेल, पुणे समाजाचा ओबीसी मानव वर्ग असेल, त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तर या संदर्भात बोलतायत आमचे प्रतिनिधी जगदीश. खरं तर पंकजा मुंडे यांना छगन भुजबळ यांनी हे खरं तर विधान केलेलं आहे की पंकजा मुंडे यांचा कोणताही विरोध नव्हता तरी देखील त्यांना लोकसभेमध्ये पाडण्यात आलं असं देखील छगन भुजबळ यांनी आता म्हटलंय. जगदीश, मगाशीच हा मुद्दा घेतला होता की लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक सत्ताधारी पक्षातील जे उमेदवार होते या सर्व बऱ्याच उमेदवारांना मराठा आरक्षणाचा चांगलाच फटका बसला होता. खास करून मराठवाड्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार हे पराभूत झाले होते आणि त्याचं कारण अनेक राजकीय विश्लेषक हेच सांगतात की मराठा आंदोलनाचा आणि मराठ्यांनी मतदान केलं नाही त्यामुळं सत्ताधाऱ्यांना फटका बसला. त्यातच सर्वात महत्वाचं उदाहरण किंवा लगेच समोर येतं असं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे यांचं. पंकजा मुंडे या अतिशय कमी मतानं पराभूत झालेले आहेत आणि बीडमध्ये मराठा आरक्षणाचाच फटका पंकजा मुंडे यांना बसला अशी जोरदार चर्चा त्यानंतर सुरू झाली आणि त्यावर राजकीय विश्लेषकांचं सुद्धा तेच म्हणणं होतं. त्यात आता काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यातच ओबीसी समाज हा उपोषणाला बसल्यानंतर या ओबीसी समाजासंदर्भात निर्णय घेणं राज्य सरकारला गरजेचं होतं. कारण एकीकडे मराठा समाज जर नाराज असेल त्यात पुन्हा ओबीसी समाज जर नाराज झाला तर या दोनही समाजांचा मोठा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके हे 9 दिवस उपोषणाला बसले होते. त्यावर राज्य सरकारनं लगेच निर्णय घेतला आणि ओबीसींच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर लगेचच निर्णय घेतला गेलाय आणि हे सर्व शिष्टमंडळ अजूनही वडीगोद्रे येथे आहे. छगन भुजबळ अजूनही बोलतायत आणि यावेळेस छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. खरं तर जेव्हापासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं होतं तेव्हापासूनच छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेक वाद झाले होते. सुरुवातीपासूनच ओबीसीच्या मागण्यांसाठी छगन भुजबळ हे आक्रमक होते आणि आता ज्यावेळेस हा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय ज्यावेळेस छगन भुजबळ वडीगोद्रे ते सांगतायत त्यावेळेस सुद्धा ते जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतायत. जेव्हापासून
जरांगेंचं उपोषण सुरू होतं आणि जरांगेंची प्रमुख मागणी होती की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. तर तो निर्णय जर झाला तर हा ओबीसींवर अन्याय असेल अशी सुरुवातीपासूनच छगन भुजबळ यांची भूमिका आहे. सोबतच कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या अशी सुद्धा त्यांची मागणी होती आणि जर कुणबी प्रमाणपत्र सरसकट दिला असता तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो अशी ओबीसी समाजाची मागणी होती. आणि छगन भुजबळ याच मुद्द्यांवर सुरुवातीपासूनच आक्रमक झाले होते की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसींच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देऊ नये. जर ओबीसींच्या कोट्यातून त्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो ही सुरुवातीपासून छगन भुजबळ यांची भूमिका होती. मात्र मराठा आंदोलक जरांगे हे सुरुवातीपासून प्रचंड आक्रमक होते. त्यांचं उपोषण आणि त्यांची आक्रमकता पाहता या संदर्भात निर्णय झाला नव्हता. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर मात्र ओबीसी समाज सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक झाला. लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू होतं आणि यावर निर्णय घेणं सरकारला गरजेचं होतं. त्या संदर्भात मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीत ज्या प्रमुख मागण्या होत्या ओबीसींच्या की सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देऊ नका त्यावर निर्णय झालेला आहे की कुठलंही सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे मराठ्यांना दिलं जाणार नाही. आणि जर कुणबी प्रमाणपत्र देताना काही गडबड झाली किंवा एकाच व्यक्तीला दोनदा कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं किंवा व्यक्ती कुणबी नसून सुद्धा त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे असं जर का निदर्शनास आलेलं असेल तर ज्याला कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे तो आणि ज्या अधिकाऱ्याने हे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा सुद्धा निर्णय झालेला आहे. सोबतच ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही असा सुद्धा या बैठकीत निर्णय झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही हा महत्वाचा निर्णय या बैठकीत झालाय. त्यामुळं हे सर्व निर्णय सांगत असताना एकीकडे जरी लक्ष्मण हाके यांनी लेखी लिहून द्या अशी मागणी केली असेल तर यावर राज्य सरकार काय निर्णय घेते या पुढच्या काही दिवसात समजेलच. जर राज्य सरकारनं लक्ष्मण हाके हे जर त्यांच्या मागणीवर ठाम राहिले की लेखी जोपर्यंत आम्हाला लिहून दिलं जात नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी जर लक्ष्मण हाके यांनी भूमिका घेतली तर राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे बघावं लागेल. मात्र आता तरी छगन भुजबळ हे राज्य सरकारचे जे निर्णय आहेत जे निर्णय बैठकीत झालेले आहेत हे सांगतायत आणि यावेळेस मात्र ते जरांगे यांच्यावर हल्लाबोल करायला चुकत नाहीयेत. जरांगे यांच्या अनेक भूमिकांचा ते इथे समाचार घेत आहेत. जी अगदीच. छगन भुजबळ यांनी ओबीसींना एकत्र येण्याचं देखील आवाहन केलेलं आहे. मात्र जर असे ओबीसी एकत्र आले कारण आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला एकीकडे ओबीसी नेत्यांकडून देखील काही प्रमाणात विरोध झालेला आपण पाहिला की आरक्षण उपोषण करण्याची गरज नाही असं देखील म्हटलं गेलं होतं. मग असं जर असेल ओबीसी जर एकत्र आले तर हा सरकारवर दबाव असू शकतो का? नक्कीच ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांसाठी ठाम राहणारच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज हा मागासच आहे आणि त्यांना त्यांच्या आरक्षणावर ठाम राहावं लागणार आहे आणि ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांवर ठाम राहतोय. आणि यावेळेस छगन भुजबळ यांनी आणखी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की आपल्या मागण्यांबाबत सरकार हे सकारात्मक आहे. चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल आणि सरकारकडून सकारात्मकरित्याच निर्णय घेतला जाईल असं छगन भुजबळ यावेळेस सांगतायत. आणि लक्ष्मण हाके यांची जी मागणी आहे लेखी स्वरूपात लिहून द्या या संदर्भात पुढच्या काही काळात निर्णय होतो का हे बघावं लागेल. मात्र यावेळेस छगन भुजबळ यांनी आणखी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की कुणालाही आरक्षण हे मागास ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी दिला जातोय त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आणि ज्या श्रीमंत जाती असतील किंवा ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनी विनाकारण आरक्षणासाठी अडून बसू नये. जे खरोखर मागास आहेत ज्यांना मुख्य प्रवाहात यायला हवंय त्यांनाच आरक्षण दिलं जातं. आणि ओबीसी समाजातील बऱ्याच अशा जाती आहेत ज्या अजूनही मागास आहेत. वाड्यावर राहतात, वस्तींवर राहतात, त्यांना उत्पन्नाचं मुख्य साधन अद्यापही इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये. त्यामुळे हे ओबीसींना आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका आहे आणि आपल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असं छगन भुजबळ यांचं हे विधान आहे. जी पण आपण दुसरीकडे जर बघितलं जगदीश मनोज जरांगे यांची भूमिका जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की जरी मुख्यमंत्री सांगताहेत आरक्षण मिळू शकतं मात्र त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं असा हट्ट धरून ते बसलेत. जगदीश नक्कीच हा वाद पुढे पेटणारच आहे. कारण जरी आता शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या वडीगोद्रे येथे पोहोचलेलं असेल, लक्ष्मण हाके तिथे उपोषण करतात, तिथे सरकारच्या ज्या भूमिका आहेत सरकारची भूमिका छगन भुजबळ मांडतायत. मात्र दुसरीकडे जेव्हा ही बैठक सुरू झाली होती तेव्हा सुद्धा जरांगे हे माध्यमांसमोर आले होते. त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठाम धरून ठेवल्या होत्या. ज्यावेळेस बैठक संपली बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी बैठकीत काय काय घडलेलं आहे, कोणकोणते निर्णय झाले, कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली हे जेव्हा माध्यमांसमोर सांगितलं त्यानंतर सुद्धा जरांगे माध्यमांसमोर येऊन त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या होत्या. आणि आता जरी छगन भुजबळ हे माध्यमांसमोर बोलतायत
वडीगोद्री येथून ते सरकारच्या ज्या काही निर्णय झालेले आहेत त्या संदर्भात बोलतायत. हे संपल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे माध्यमांसमोर येतील अशी शक्यता आहे, कारण जरांगे हे त्यांच्या मागण्यांवरून हटणार नाही असं दिसतंय. एकीकडे जरांगेंनी थेट सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली आणि नेमक्या याच मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि या संदर्भात निर्णय सुद्धा झालेल्या बैठकीत की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही आणि हे प्रमाणपत्र देताना सुद्धा काळजी घेतली जाईल. खरोखरच समोरची व्यक्ती कुणबी आहे का, समोरच्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे का, या संदर्भात योग्य ती काळजी घेऊनच निर्णय घेतला जाईल असा निर्णय झालेला आहे. सोबतच जरांगेंची आणखी एक महत्वाची आणि मोठी मागणी आहे की ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण द्या, आरक्षणाची टक्केवारी वाढवू नका. हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे, कारण बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवली होती, 50% वर गेली होती आणि त्या संदर्भात न्यायालयानं बिहार सरकारला फटकारलेलं आहे. कुठल्याही प्रकारे आरक्षणाची मर्यादा ही 50% वर जाणार नाही असा निर्णय घेतला आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगे सुरुवातीपासूनच मागणी करतात की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50% वर आरक्षण वाढवू नये, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. आणि त्यांचं वाक्य कायम असतं की मराठ्यांचं आरक्षण इतके वर्ष ओबीसी घेतायत अशी त्यांची मागणी. आणि हा जो कळीचा मुद्दा आहे की आरक्षणाची टक्केवारी वाढवू नये, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, कारण जरांगे यांना सुद्धा भीती आहे की जर राज्यामध्ये 50% वर आरक्षण गेलं तर ते आरक्षण न्यायाला टिकणार नाही आणि पुन्हा एकदा एरे माझ्या मागण्याचीच तऱ्हा होईल. आणि या पार्श्वभूमीवर जरांगेंची मागणी आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या आणि याच मागणीवर हाच एक कळीचा मुद्दा आहे. ओबीसी समाजानं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतलेली आहे आणि जरांगेंची मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. हे दोन महत्वाचे मुद्दे, एक तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि दुसरं ओबीसीतून आरक्षण. तर या दोन मुद्द्यांवर राज्य सरकार सत्ताधारी काय निर्णय घेते हे बघावं लागेल. जी आतापर्यंत छगन भुजबळ यांनी सरकारचे कोणते निर्णय जे आहेत ते सांगितलेले आहेत? एकतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देताना काळजी घेतली जाईल, ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही, हा एक महत्वाचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतलेला आहे. त्यानंतर जर ओबीसी समाजाला त्यांच्या मागण्या हव्या असतील तर एकत्र राहावं लागेल, हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय छगन भुजबळ यांनी म्हटलेल्या. सोबतच आपलं उपोषण हे 10 दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. तर 1-2 मागण्या सोडल्या तर बाकी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आणि आता छगन भुजबळ यांचं बोलणं संपलेलं आहे, हाके बोलतात तिथे. तर हाके आणि वाघमारे यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडलेली आहे. जी हाकेने आपली भूमिका समोर ठेवली आहे का आतापर्यंत? हाके आता बोलतायत ते आता छगन भुजबळ यांनी काय भूमिका मांडली, छगन भुजबळ यांनी जे निर्णय सांगितलेले आहेत राज्य सरकारचे या निर्णयावरती आता हाके काय बोलतात आणि त्यांची जी प्रमुख मागणी आहे, जसं तू मगाशी म्हणालीस की लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की आम्हाला लेखी स्वरूपात द्या. तर या लेखी स्वरूपात द्या की आता जे छगन भुजबळ यांनी भूमिका मांडलेली आहे, राज्य सरकारचे निर्णय सांगितलेले आहेत, यावर लक्ष्मण हाके त्यांचं उपोषण मागे घेतील का हे पुढच्या काही काळात समजेल. जी अगदीच, कारण जगदीश आपण बघितलं तर सुरुवातीपासून मुख्यमंत्री सांगत आलेत की आम्ही आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही, तरी देखील हाके आपल्या बोलण्यावरती अडून बसलेत. नाही, छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे जे निर्णय आहेत ते सांगितलेले आहेत. आणि जगदीश एकाच मिनिटासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आपण आपले सहकारी जगदीश यांच्याकडे जातोय. जगदीश, आता उपोषण स्थगित झाल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे आणि पाणी पिऊन त्यांनी आपलं उपोषण देखील सोडलंय. मात्र पुन्हा एकदा जर मागण्या मान्य झाल्या नसतील तर पुन्हा एकदा उपोषणाला बसू असं देखील सांगण्यात आलेलं आहे. नक्की जान्हवी, या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे. लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे, मात्र लढा सुरूच राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात छगन भुजबळ यांनी सरकारची भूमिका मांडली. बैठकीत कोणकोणते निर्णय झाले त्या संदर्भात भूमिका मांडल्यावरती लक्ष्मण हाके यांनी त्यांचं तात्पुरतं उपोषण हे स्थगित केलेलं आहे, मात्र त्यांनी यावेळेस लढा सुरूच राहील असं म्हटलेलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू होतं आणि अखेर सरकारच्या शिष्टमंडळानं जी भूमिका मांडलेली आहे, राज्य सरकारच्या बैठकीचे महत्वाचे निर्णय छगन भुजबळ यांनी या वडीगोद्रीत सांगितले आणि हे निर्णय ज्यावेळेस समोर ठेवले गेले त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण हे तात्पुरतं स्थगित केलं. मात्र ओबीसींच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की इतरांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सोबतच ओबीसींचं 29% आरक्षण हे अबाधित राहील याची हमी द्यावी, राज्यातील कुणबी नोंदी वाटप सुरू आहे त्या सुद्धा थांबवाव्यात, अशा काही प्रमुख मागण्या होत्या आणि या संदर्भात राज्य सरकारच्या बैठकीमध्ये निर्णय झाले. हे निर्णय छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथे सांगितलेले आहेत आणि हे निर्णय ज्या वेळेस समोर ठेवले गेले लक्ष्मण हाके यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं गेल्या 10 दिवसांपासून जे उपोषण सुरू होतं ते स्थगित केलंय. मात्र यावेळेस त्यांनी आमचं उपोषण आम्ही स्थगित केलं आहे, थांबवलं नाही असं हाके यांनी म्हटलेलं आहे. पाणी पिऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलंय.
मात्र जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भुजबळांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे. 10 दिवसांनी लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांचं 10 दिवसापासून उपोषण सुरू होतं. मात्र उपोषण स्थगित केलंय. मात्र लढा सुरूच राहील असं हाके म्हणाले. सगळे सोयऱ्याचं आरक्षण देणार नसल्याचं आश्वासन हे देण्यात आलेलं आहे लक्ष्मण हाकेने, त्यामुळे उपोषण स्थगित केलंय. 10 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि अखेर आज छगन भुजबळ यांच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा आपले सहकारी जगदीश यांच्याकडे जातोय. जगदीश, आपलं उपोषण स्थगित झालेलं आहे मात्र संपलेलं नाहीये. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपण पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणतायत. नक्कीच लक्ष्मण हाके यांनी आता भूमिका मांडलेली आहे. माध्यमांसमोर त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी पाणीपूर्ण उपोषण स्थगित केले मात्र लढा कायम राहील असं म्हटलेलं आहे. या आंदोलन आम्ही स्थगित केलं, थांबवलेलं नाही असं त्यांनी महत्वाचं विधान केलंय. आणि सगळे सोयऱ्यांचं आरक्षण देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या बोलताना सोबतच बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल हा जो निर्णय घेतलेला आहे याचं सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये अध्यादेश काढला जाईल आणि त्यानंतरच या संदर्भात निर्णय होईल. मात्र सरकारनं जी भूमिका मांडलेली आहे, राज्य सरकारनं त्यांच्या बैठकीत जे निर्णय झाले होते ते निर्णय वडीगोद्री येथे छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर लक्ष्मण हाके यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं सध्याचं उपोषण हे स्थगित केलंय. मात्र लढा सुरूच राहील असं म्हटलेलं आहे. आणि यावेळेस आक्षेप घेतलेल्या ज्या मागण्या आहेत त्यांची श्वेतपत्रिका काढावी अशी महत्वाची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जी 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 जगदीश, मात्र आपलं लेखी आश्वासनावर ते अजूनही ठाम असतानाच दिसत आहेत. आक्षेप घेतलेल्या ज्या मागण्या आहेत त्यांचे 2 प्रमुख आक्षेप होते. एकतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी होती आणि दुसरं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या 2 मागण्यांसंदर्भात आणि इतरही त्यांच्या काही मागण्या आहेत. या संदर्भात जोपर्यंत श्वेतपत्रिका निघत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण हे सुरूच राहील असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र तात्पुरतं तरी त्यांनी त्यांचं गेल्या 10 दिवसांपासून जे उपोषण सुरू होतं ते स्थगित केलेलं आहे. मात्र ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत आणि यावेळेस त्यांनी जर आमच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही वेळोवेळी आपल्या या आरक्षणाची किंवा आंदोलनाची भूमिका घेऊ असं सुद्धा म्हटलेलं आहे. मात्र सरकारने जे आता त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यावर त्यांनी त्यांचं उपोषण हे तात्पुरतं स्थगित केलंय. जान्हवी जी जी नवनाथ वाघमारे या संदर्भात काही म्हणालेत का? यावेळेस लक्ष्मण हाके यांनीच भूमिका मांडलेली आहे आणि यावेळेस त्यांनी सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकतर ज्या गोष्टींवर ज्या त्यांच्या मागण्या होत्या की इतरांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सोबतच ओबीसींचं 29% आरक्षण हे अबाधित राहील याची हमी द्यावी आणि राज्यातील कुणबी नोंदी वाटप सुरू आहेत त्या लागलीच थांबवाव्यात. कुणबींना प्रमाणपत्र देताना सरसकट देऊ नयेत. ओबीसी आणि सगळे सोडूनबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी. ह्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारनं त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित केलंय, उपोषण स्थगित केलंय. मात्र आक्षेप घेतलेल्या या ज्या काही त्यांच्या प्रमुख 4 ते 5 मागण्या आहेत या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी अशी महत्वाची मागणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. आणि जर भविष्यामध्ये या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर पुन्हा एकदा ते आंदोलन करू शकतात. जी जगदीश, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो.